मंडळी, कशात तुम्ही सर्व मस्त मजेत असायलाच मग वेलकम आणि वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल। तर आजचा व्हिडिओ असणार आहे आपला एका प्रोडक्ट वरती, जे हेअर ब्रश आहे, जो मी इंस्टाग्राम वरती खूप असे व्हिडिओ आणि त्याचे ऍड पण येत होते भरपूर सारे। तर मी बोलले की यूज करून बघूया। मी याच्या अगोदर कधी हेअर ब्रश यूज नाही केला माझ्या केसांना, कारण अगोदर माझे केस कर्ली आहेत आणि खूप सारे असे ड्राय आहेत। तर मी याच्या अगोदर यूज केलं होतं, पण 4-5 वर्षापूर्वी केलं होतं आणि त्याच्यानंतर मी खूप सारे ट्रीटमेंट पण केले होते केसांना आणि त्याच्यामुळे माझे केस खूप सारे खराब झालेले आहेत। तर आता मी हे फर्स्ट टाइम यूज करणार आहे आणि मी ऑनलाईन मागवलं होतं ते, आणि ही माझी काल ऑर्डर आलेली आहे। अगॅरोचं आहे प्रोडक्ट, तुम्ही बघू शकता। आणि हे मला ऑनलाईन अमेझॉन वरती 2000च्या आसपास मिळालंय। तर तुम्हाला हवं असेल तुम्ही मागू शकता। आणि मी हे यूज करून बघणार आहे फर्स्ट टाइम। तर याचं ना मेन म्हणजे वायर खूप मोठी आहे, मला खूप मस्त आवडलं ते की वायर ॲक्च्युली मोठी आहे, तर ते खूप इझी होईल यूज करायला। खूप छान आहे प्रोडक्ट। आणि हे बघू शकता तुम्ही, हे ऑन ऑफ दिलेलं आहे आणि इथे ॲडजस्टमेंटसाठी पण दिलेलं आहे, बघू शकता। ऑन आणि ऑफ साठी आहे हे, असं करू शकता इथे। तर मी यूज करून बघणार याचं हे कसं प्रोडक्ट म्हणजे आहे ते, त्याची क्वालिटी काय वगैरे। व्हिडिओ पण बघितले याच्यावरती, यूट्यूबवरती तर होते म्हणजे रिव्ह्यू चांगले होते। तर मी यूज करून बघेल आणि मी तुम्हाला सांगेल की कसं आहे प्रोडक्ट ते। तर त्याच्या अगोदर आपल्याला केस जे आहेत आपले ते 75% ओले पाहिजे, म्हणजे सुकलेले पाहिजेत आणि थोडेसे ओले पाहिजे, असं ओलसर असं। तर माझे केस आहेत ना ते सुकलेले आहेत। मी पाणी लावलं होतं, सकाळी केस धुतले होते, पण आता ते सुकत आलेत पुन्हा। मला पुन्हा पाणी लावावं लागेल थोडंसं, कारण की खूप असे सुकलेले आहेत। थोडंसं पाणी लावेल केसांना। तुम्ही स्प्रे बॉटलने देखील यूज करू शकता। तुम्ही ते मध्ये भांग पाडू काय, म्हणजे जरा करायला इझी पडेल ना। तर आता मी केस ओले केलेले आहेत आणि त्याच्यावरती मी हे हीट प्रोटेक्टर सिरम यूज करणार आहे, जे ट्रेसेमेचं आहे। आपण यूज करून बघूया। खूप जास्त घेतलं असं मला वाटतंय, पण ठीक आहे, दोन्ही साईडला मी लावून घेईल। चालेल। ठीक आहे, तर मी यूज तर केलेला आहे आणि मी क्लिपच नाही घेतला। क्लिप घेऊन आले मी। या साईडला मी रबर लावलेलं आहे आणि इथे 2 सेक्शन करणार आहे मी। थोडेसे खालचे केसेस ठेवणार एवढे, आणि त्याच्यानंतर इथे असं क्लिप लावूया। हे बघू शकता, याची जी वायर आहे ती किती मोठी आहे। आपण यूज करून बघूया त्याला। मी वरती क्लिप लावलेला आणि या साईडला रबर बांधलेला आहे। पहिला आपण या साईडला यूज करून बघूया। आणि आता ही मी मशीन जी आहे ती शिट निघाली। आणि ही मी आता मशीन जी आहे ती अटॅच केलेली आहे होल्डरला। आणि आता चालू करून बघूया त्याचा आवाज। थोडेसे मी मीडियमच करेल चालू आवाज बघायचा। आता मी यूज करून बघते हे। एकदम लो मध्ये आहे मशीन आणि तुम्ही बघू शकता। आणि इकडचे बघा केस माझे मस्त असे शायन आलेत केसांना पण। मी याच्या अगोदर तर कधी यूज नाही केले, त्यामुळे थोडंसं समजून घ्या। ठीक आहे, मी पाठी टाकते।
तुम्ही बघू शकता या साईडचं मी केलेलं आहे आणि फरक दिसेल तुम्हाला. हे माझे कर्ली हेअर्स जे आहेत ते कर्ली नाही पण बेबी बोलू शकतो. आणि या साईडचं तुम्ही बघू शकता. 5 मिनिट पण लागलेले नाहीत ह्या केसांसाठी. मला 2 ते 3 मिनिट लागलेले आहेत. आणि तुम्ही बघू शकता माझे केस. 5 मिनिटाचं कोणाला रेडी व्हायचं असेल ना तर हे बेस्ट प्रोडक्ट आहे असं मला वाटतं. आता आपण हे दुसऱ्या साईडचं करून बघूया आणि पूर्ण लुक तुम्हाला मग दिसेल कसा होतो ते. आणि तुम्ही बघू शकता फक्त 5 मिनिटात माझे केस जे आहेत ते रेडी झालेले आहेत. आणि आता जे पुढचे आहेत ते थोडेसे राहिले आहेत कारण की ते नीट करता नाहीत. तर आता पुढच्या करून बघूया आपण. आणि बघू शकता तुम्ही माझे जे केस आहेत ते रेडी झालेले आहेत. आणि आता मी ह्याच्यासोबत कशी हेअरस्टाईल अशी करू शकते कारण की याच्या अगोदर मी असं हेअरस्टाईल नव्हती करू शकत कारण की माझे केस जे होते ते मी बोलल्याप्रमाणे माझे केस खूप असे ड्राय आणि कर्ली आहेत. केसांना शाईन पण आले मस्त अशी बघू शकता एकदम मस्त. आणि माझे केस जे आहेत ते खूप ड्राय आहेत त्यामुळे एवढा जास्त इफेक्ट मला नाही वाटत दिसला पाहिजे कारण जे ज्यांचे हेअर स्ट्रेट आहेत किंवा छान असे सॉफ्ट वगैरे आहेत त्यांच्यासाठी मला वाटतं अजून त्यांना छान रिझल्ट येईल कारण की माझे केस तर पण तरी पण असे सॉफ्ट वाटतात. मला कडक वगैरे वाटत नाही कारण की माझ्या धुतल्यानंतर केस खूप कडक वाटतात आणि दरवेळेस आहे पण यावेळेस मला काय वाटत नाही असं. तुम्ही बघू शकता. हे किती वेळ राहत आहे मला माहित नाही. माझे केस असे 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 असतात पण आता थोडेसे असे वेगळे दिसत आहेत. तर छान वाटतंय असं. तर मी ॲटलिस्ट ह्याने हेअरस्टाईल तरी करू शकते काहीतरी. आता माझ्या केसांची हेअरस्टाईल पण नाही करता येत. तर ठीक आहे छान आहे प्रोडक्ट पण मला असं वाटत नाही की मला असं जास्त युजफुल आहे याचं. ठीक आहे तुम्हाला कसं वाटलं हा व्हिडिओ ते नक्की कमेंट करून सांगा. आणि माझे केस कसे वाटतात तुम्हाला काय फरक वाटतो की नाही. मला तर काही आता तर काहीच नाही वाटत फरक. ठीक आहे पण काय असे थोडेसे करून बघू ना. पण सिरममुळे थोडंसं सॉफ्टनेस आलेलं केसांना ऍक्च्युली. असे मी अजून थोडा वेळ ठेवला असतं ना हाय फ्लेमवरती केलं असतं तर मला वाटतं अजून छान रिझल्ट आला असता. आणि तुम्ही बघू शकता. ओके ठीक आहे थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. आणि जर हे प्रोडक्ट मागवायचं असेल तर तुम्ही अमेझॉनवरती मागवू शकता किंवा अजून खूप सारे प्रोडक्ट आहेत म्हणजे असे सेम दिसणारे. मला वाटतं इथे फक्त नाव चेंज करत असतील कारण की मी ऑनलाईन बघितलं तर सगळे मला सेमच दिसत होते. एकच डिझाईन इथे गोल्डन आणि मध्ये ब्लॅक आणि फक्त नावं इथे चेंज होती. फक्त इथे नावं चेंज होती. तर तुम्हाला जे आवडेल जे पाहिजे असेल ते तुम्ही मागवू शकता. तर ठीक आहे थँक्यू सो मच व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. आणि बघितली नसेल आणि मध्येच स्किप केली असेल तरी ठीक आहे इट्स ओके. तर भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय लव्ह यू.